आज आपण बनवणार आहोत कर्दी किंवा छोटे जे प्रॉन्स असतात त्याची भाजी, कर्दी मसाला। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एक पॅन गरम करून त्याच्यामध्ये मी थोडं तेल घेतलं आहे। या रेसिपीला तेल आणि कांदा जरा जास्त लागतो, त्यामुळे 2 मोठ्या आकाराचे कांदे मी चिरून घेतले आहेत। ते या तेलात व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला, गोल्डन ब्राऊन किंवा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत। तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट केली आहे। ती पेस्ट आपण या कांद्यामध्ये टाकूया आणि छान परतून घेऊया व्यवस्थित। त्याचा एक कच्चा स्मेल येतो, रॉ स्मेल येतो, तो जाईपर्यंत आपल्याला छान ते परतून घ्यायचं आहे। नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकूया, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा आगरी मसाला, 1 चमचा धने जिरे पावडर, हे सगळं टाकून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। या मसाल्यांना व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। छान तेल सुटल्यानंतर पाव किलो कर्दी मी घेतली होती, छोटे छोटे प्रॉन्स, ते व्यवस्थित सोलून धुवून घेतले आहेत। 3 ते 4 पाण्यामध्ये ते व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर या मसाल्यामध्ये टाकून आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत। 1 चमचा मी याच्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकते आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला टाका। काश्मीरी लाल मिरची पावडरने रंग खूप छान येतो। त्याच्यानंतर 5 ते 6 कोकमच्या पाकळ्या टाकते आहे। जर तुमच्याकडे कोकम नसेल तर तुम्ही चिंचही टाकू शकता। आता आपण झाकून याला 10 मिनिटं साधारणपणे शिजवून घ्यायचं आहे, मध्ये मध्ये ढवळत राहून। प्रॉन्स सफेद रंगाचे असतात, त्याचा रंग थोडासा लालसर झाल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ते शिजले आहेत। त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ ह्याच्यामध्ये टाकायचं आहे, कारण प्रॉन्स श्रिंक होतात, त्यामुळे मिठाचा अंदाज आपल्याला येत नाही, म्हणून प्रॉन्स शिजल्यानंतर मीठ टाकायचं आहे। परत एकदा 2 मिनिटं शिजवून घ्या आणि आपले प्रॉन्स खायला तयार आहेत।